कामकाज केलं पाहिजे यासाठी निवडून बिनविरोध व्हावे असा आम्ही प्रयत्न केला. आधी आपण पाहिलं असेल लातूरमधले 3 कारखाने ते सुद्धा बिनविरोध झाले. सरकार अडचणी असताना कारण निवडणुका लावायच्या हे काही इष्ट नाही आहे. मात्र मंडळींनी तरी निवडणूक लावली. आता शेवटी लोकशाही आहे, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होईल आणि मला खात्री छत्रपती सभासद निश्चितपणे आमच्या. एकंदरीत ही निवडणूक अनेक दिवसांपासून सांगण्यात येतं की बिनविरोध होईल, परंतु आज खऱ्या अर्थाने निवडणूक होईल कारण दुसरा पॅनल देखील तयार झालेला आहे. कशी रणनीती असणार आहे आपली? आम्ही निवडणूक कारखान्याच्या केंद्रीय परिस्थिती पाहता निवडणूक बिनविरोध होण्याचा नाही प्रयत्न केले. सर्वांनी आवाहन केलेलं आदरणीय दादा असतील, आजीदादा असतील किंवा आदरणीय बनेमाव असतील, सगळ्यांनी कारखान्याच्या केंद्रित असलेली परिस्थिती अजून कारखाना बाहेर काढला पाहिजे. सर्वांनी एकजुटीने कामकाज केलं पाहिजे यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावे असा आम्ही प्रयत्न केला. आधी आपण पाहिलं असेल लातूरमधले 3 कारखाने ते सुद्धा बिनविरोध झाले. सरकार अडचणी असताना कारण निवडणुका लावायच्या हे काही इष्ट नाही आहे. मात्र मंडळींनी तरी निवडणूक लावली. आता शेवटी लोकशाही आहे, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया होईल आणि मला खात्री छत्रपती सभासद निश्चितपणे आमच्या श्री जय भवानी महाराज पॅनेलला 100% यश राहणार. बापू, आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निवासस्थानी येऊन भेट घेतली होती. आपल्याला पाठिंबा दर्शवला होता, परंतु इंदापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आम्हाला एकही सीट न दिल्यामुळे आम्ही या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. सदविवेक बुद्धीला पटेल त्याला मत करा असं त्यांनी भूमिका मांडली. काल उमेदवारांची यादी अंतिम होत असताना आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय श्रीनाथराव पवार, अजितदादा, बनेमाव या सगळ्यांच्या संपर्कात होतो. त्या निवडणुकीत एकतर अर्ज 350पेक्षा जास्त होते, म्हणजे एकूण अर्ज 600 आसपास होते, परंतु एकूण व्यक्ती पाहिल्या तर 350 आसपास होते. जागा 21. निश्चितच मर्यादा होत्या उमेदवार निवडण्यासाठी. त्यासाठी आम्ही प्रयत्न केला की 21 जणांचा सगळ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी. सुरुवातीला होतं म्हणजे हे आहे ते आहे. नंतर मी स्वतः ताईंना समजून सांगितलं. इथं आता मी स्वतः BJPचा आहे. इथे पृथ्वीराज घोलप आहेत, त्यांनी विधानसभेला आदरणीय हर्षण पाटील साहेबांचं काम केलं. इथे शिंदे ते हर्षण पाटील साहेबांचे, इथे BJPचे शिवाजीराव निंबाळकर आहेत. खऱ्या अर्थानं सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. ह्याला संधीने त्या संधीने हे सर्व आम्ही सुप्रियाताईंचे निर्देशन दिले की आम्ही शेवटी कोणा जाऊ. आम्ही सुद्धा त्यावेळेस सातत्याच्या विरोधात होतो ना. सर्व पक्ष आपण एकत्र आले, मर्यादा आहेत, त्यांना ते पटलं आणि त्यांनी आपल्याला याबाबत त्यांच्या सर्व उमेदवारांनी त्यांचे सर्व उमेदवार अर्ज मागे घेतलेले. आता सदविवेक बुद्धीला जे अनुसरून आपण जे मतदान म्हणतो कारण आपलं सभासद मतदान करावं असते जे सन्माननीय तेजसिंह पाटील म्हणले. मला आपल्या सर्वांच्या निदर्शनावर द्यायचे गट क्रमांक 1 मधून जे उमेदवार आहेत त्यामध्ये सन्माननीय तेजसिंह पाटलांचे सख्खे भाऊ उमेदवार आहेत. सर्वपक्षीय पॅनलने असं कसं म्हणता येईल, त्यांच्या सख्या भाऊ उमेदवारी दिलेली. बापू, एक जी नाराजी दिसते या उमेदवार पॅनलच्या जाहीर झाल्यानंतर, तर ती नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आम्ही प्रत्येकाशी संपर्क साधून त्याची नाराजी दूर करायचा प्रयत्न करू. सुरुवातीला अशा पद्धतीने नाराजी होते. शेवटी प्रत्येकजण इच्छुक असतो, उमेदवार प्रत्येक इच्छुक असतो आपल्याला डायरेक्टर होण्यासाठी. ते काय वावगं काय नाही त्यात. आधी सर्व ज्यांना उमेदवार मिळाली मी संचालक पदाचे उमेदवार म्हणून निवड झाली ज्यांची 21 जणांची, ते सर्व आणि ज्यांना नाही मिळाले ते सर्व सक्षम आहेत. परंतु जागेची मर्यादा 21, त्यासाठी 21 लोकांची आपण त्या ठिकाणी निवड केली. सर्व नेते मंडळी बसली. सगळ्यांना विनंती करणार शेवटी कुठले तरी 21 येणार होते. हे आता जे नाराज ते घेतले असते तर जे आहेत ते नाराज होणारच होते. ही प्रक्रिया नित्यनिरंतर चालणारी आहे. लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात. आम्ही त्यांना निश्चितपणे त्यांची बोलू विचारविनिमय करू आणि मला खात्री आहे सर्व सभासद हे समजून घेतील, सर्व उमेदवार समजून घेतील आणि कारखान्याचा निकाल हा योग्य प्रकारे लागेल. शेवटी छत्रपती सभासद हा समजूतदार आहे, अतिशय सर्व बारीकशा गोष्टी विचार करणार आहे, हा सुज्ञ तज्ज्ञ, निश्चितपणे चांगला पर्याय निवडेल असं मला खात्री आहे. साधारणतः आज निवडणूक अर्ज माघारी घेण्याची मुदत होती शेवटची, तर आपण पॅनलची घोषणा सकाळी केलेली आहे. त्यानुसार पुढचं कसं नियोजन असणार आहे प्रचार सभेचं किंवा प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाणार? 5 तारखेला निवडणूक चिन्ह वाटप आहे.
निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर 5 तारखेला भावनगर येथे भवानी मातेच्या मंदिरात नारळ वाढून शुभारंभ होणार आहे आणि तिथे नारळ शुभारंभाची सभा होईल. नंतर सर्व उमेदवार श्री क्षेत्र कण्हेरी येथे मारुती रायाच्या दर्शनाला जातील. ही परंपरा गेले 70 वर्षाच्या कारखान्याची. त्या परंपरेनुसार नारळ वाढवलं जाईल. त्या सुरुवातीचं श्री गणेश करण्यासाठी आदरणीय आजा पवारसाहेब, आदरणीय दत्तामा भरणे साहेब, भाजपचे जिल्हाधीश वासुदेव काळे हे त्याशी येणार आहेत आणि इतर सर्व नेते मंडळी ठिकाणी हजर राहतील आणि कार्यक्रम सुरू होतील. आम्ही घरोघरी जाऊन हाऊस टॉप प्रत्येक सभासही भेटी घेणार आहोत. काही सभा सकाळी होतील, काही संध्याकाळी होतील आणि प्रत्येक सभासची भेट घेऊन त्यांना सर्व बाबी समजावून सांगून कारखान्याची अडचण त्यांच्या लक्षात घेऊन आपण प्रचार करणार आहोत. आणि आपण आज पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात अर्ज माघारी घेतले गेले. शेवटी लोकशाहीनुसार प्रत्येकाला उमेदवार मागायचा हक्क आहे, परंतु यादी जाहीर झाल्यानंतर असते थोडी सुखोगी असते, घराचं असतं ते. शेवटी आमचे कुटुंब आहे. हे सर्व होत असताना बरेचशा बहुसंख्य उमेदवार येऊन सांगितले की आम्ही समाधानावर पुढचे आमचा विचार करावा. शेवटी 5 वर्ष म्हणजे काही जगाचा अंत नाही. 5 वर्षांचा पुरा वेळ आहे. तरुण आहेत, निश्चितपणे पुढच्या वेळी त्यांना संधी मिळेल. शरद पवारांच्या गटाला एकही जागा दिली नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली. तुम्ही आता त्याचा उल्लेख केला, ते जरा सविस्तर पद्धतीने सांगा. कशा पद्धतीनं कुणाकुणाशी संपर्कात होता, कुणाकुणाला सांगितलं की तुम्ही जागा देता येणार नाही या संदर्भात काहींची बोलणं या साधारण चर्चा दिसली. आता ज्यांना दिली, आता देसी पाटणा जिल्हा पण त्यांच्या सख्या बंधून दिली. इथे मी स्वतः प्रचार केला हर्ष पाटील साहेबांचा तुतारीचा. मला उमेदवारी लासनगडात मिळालेली. इथं पृथ्वीराज घोलप आहेत, इथे शिवाजीराव निंबाळकर आहे, ह्यांना मिळाली उमेदवारी. आम्ही हर्ष पाटलांना काम केलं. हर्ष पाटील त्यांना काय होतं, तुतारीच होती ना, तर सगळ्यांना हे मिळालेली संधी मिळालेली. छत्रपती कारखाना आर्थिक गर्तेतनं बाहेर काढायची अशी सारखी चर्चा सुरू आहे. नेमकं त्यासाठी तुमचे प्राथमिक किंवा प्राधान्य काय असतील त्यासाठी? तर ह्या कारखान्याची गेल्या 3 वर्षात जनरल मिटिंग झाली नाही. या सर्व कारखान्याचं ऑडिट करून कारखाना आर्थिकदृष्ट्या कुठं आहे हे सर्व सभासदांचे निर्देशन आणून देण्यासाठी ऑडिट करून एक जनरल मिटिंग घेऊन सगळ्यांना आपण कारखान्याला आर्थिक अवस्थेत कुठं आहे हे दाखवायला लागेल. सभासदांना त्याची कल्पना द्यायला लागेल. सर्व नेते मंडळी हजर राहतील आणि तिथून पुढे कालबद्ध कार्य आखला जाईल. जी जादा व्याजदराची कर्ज आहेत ती हे करून म्हणजे त्याच्याऐवजी जास्त व्याजदर जास्त मुदतीचं परंतु कमी व्याजदराचं असं कर्ज घ्यायला लागेल की जेणेकरून व्याजदरसुद्धा आपल्याला 2 पैसे बचत होईल. अशा पद्धतीने सर्व करून ती देणी तर प्रथम द्यायला लागतील. आता दोन्ही वाटते करा चालले त्याकडे प्राधान्य लक्ष द्यायला लागेल. कारखान्याचं ओव्हरऑलिंग चालले हे सर्व लक्ष देऊन करायला लागेल. आणि त्यासाठी माझं आमचं म्हणणं होतं की विरोधकांनी हा वेळ हा जो महिना आहे तो आमचा निवडणुकीचे निमित्तानं जाणार आहे हा अतिशय महत्त्वाचा होता. याची कामं चालू व्हायला पाहिजे होती. त्या म्हणजे जून महिना उजेडेल नवीन बॉडी अधिकार येईपर्यंत हे सर्व आता कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल. हे सर्व करत असताना परिस्थिती सोपी नाही आहे, परंतु अवघडही नाही. सर्व सभासद, सर्व ज्येष्ठ आणि कारखान्याचे सभासद कामगार सर्वांच्या समन्वयाने, सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या मदतीने हा कारखाना आम्ही निश्चितपणे छत्रपतीला पोरीचं गतवैभव प्राप्त करून देऊ अशी मला खात्री वाटते. तुम्ही स्पष्ट बोलणारे कार्यकर्ते आहात. खऱ्या पद्धतीनं कारखान्यावरती कर्ज किती आहे आणि ते बाहेर कसं काढणार त्यासाठीच ऑडिट करायला लागेल. दावेबंद मानला आज काही सांगतात ते असं आहे तसं आहे. हे सर्व ॲक्च्युअली ते बुक्स बघायला लागतील. त्या कारखान्यात माहिती काहीच मिळत नाही. साधा अर्ज दिला आम्हाला आमची माहिती होती, तमकी माहिती पाहिजे, काही देत नव्हते. तर ॲक्च्युअली आता ह्या त्या ठिकाणी नवीन बॉडी आल्यानंतर त्यांनी हे सगळं ऑडिट करावं लागेल. तेव्हाच खरं होणार आहे. कुठल्याही संस्थेचं ऑडिट झाल्याशिवाय ताळेबंद कुठल्या गोष्टी मांडता येत नाही. ऑडिट झाल्यानंतरच कळणारे कारखाना कुठे येते. आता हे सांगतात काही नाही एवढंच तेवढंच हे होतं तो भाव का दिलं नाही. गेटकीचे पैसे का राहिलेत, कामगारांचा पगार का महिन्यावर लांबतोय, हे सर्व थांबवण्यासाठी चांगलं करायला लागेल. हे पूर्वी केलेले आणि यापूर्वी मी स्वतः केलेले. पूर्वी ह्या कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचं बक्षीस मिळालेले. त्याचवेळी आपण 52% बोनस दिला. त्याचवेळी या पुणे जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात 4 आकडी भाव देणारा छत्रपतीचा पहिला कारखाना होता. आपण जर साधारण 97 पुढचं काळ बघितलं तर आपल्या लक्षात येईल. कधीपर्यंत बापू कारखाना चांगला चालला होता आणि तिथून कधीपासून आर्थिक ग्रहण लागलं कारखान्याला? कारखाना जेव्हा 2003 साली
माझ्यानंतर बाकी मी 2030 निवडून आलो त्यानंतर एकंदरीत हे सगळं झालं. काही निर्णय चुकले. आता कसं असतं, हाताची 5 बोटं, प्रत्येकजण काम करत असतात, कुठं कुठं चुकतो, कळत न कळत चुका होतात, त्याचा परिणाम ह्याच्यावर झाला. त्या मागे मला आता जायचं नाही, आम्हाला पुढं जायचं. आता ही निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं होतं का? 100% गरजेचं होतं. बघतो पण आता जे तुम्ही म्हणला की कारखाना आता गेल्या 10 वर्षात म्हणजे अडचणीत येतात, परंतु आता आपण निवडणूक लढवताना एकत्रित लढवतात. होय. कशी रणनीती ठरवणार आहे? आतापर्यंत जो कारखाना हे होता तो दादांच्याच ताब्यात होता, परंतु आता आपण एकत्रित निवडणूक लढवतो. आदरणीय दादा असेल किंवा आदरणीय मामा असतील, शेवटी कार्यकर्त्याला संधी देणे त्यांचं काम. दोघं का रोज येऊन कारखाना बघत नाही. त्या संधीचं सोनं करायचं मंडळीला संधी होती. 5 वर्ष 10 वर्ष मिळाली बिना निवडणुकीची. त्यात कुठे कमी पडलं असं खेदाने मला असं वाटतं. त्यांच्यावर आमच्या कोणाच्या मनात रोष नाही, परंतु ते चुकले, कळत न कळत. बापू, शेवटचा प्रश्न की आता 10 वर्ष ज्यांच्याकडे कारखाना होता त्या संचालकांना प्रचार फिरवणार का तुम्ही? त्यांनी मदत करावी. ते शेवटी सभासद जरी चुकले असले ते शेवटी कुठल्या गोष्टीला करेक्शन असतं, दुरुस्ती केली पाहिजे. खुल्या दिल्याने त्यांनी चूक मान्य करून पुढचं शिकून घेतलं. एखाद्या तिच्या 5 वर्ष संधी मिळाली नाही, पुढच्या 5 वर्ष मिळू शकतं जर चांगलं काम केलं तर. थँक्यू.